अरे बापरे, काय आज गरमी होऊन राहिली मला. का मलाच गरमी होते काय माहिती. एसी लावत आता वातावरणात थंडी आली, पावसा आला त्यामुळे बंद केलाय. एसी नाही लावला, आता लावाही नाही भेटून राहिला. लावू का नाही तर खूपच गरम होत आहे मला. आज तसं उकडल्यासारखंच होत आहे. योगिता योगिता बाई, ते बाईने त्या दिवशी साडी नेली होती ना, पैसे आणले होते का बाई? हा त्या काय बाई, ते म्हणलं त्या दिवशी त्या तिकडल्या वाड्यातल्या त्या गोकर्णानं साडी नेलती, तिनं पैसे दिलते का मग? आणि ती त्याच्या आणली तू म्हणतो कोणती बाई होती तिनं नेलती, जानकीनं नेलती नाही, त्या दोघीनं आणले का मग पैसे? नाही आत्या, माझ्याजवळ नाही दिले. आईजवळ दिले असतील तर काय माहिती, पण आईने मला सांगितलं नाही. कारण आईने सांगितलं असतं मला की ते डायरीतून खोडून टाक म्हणून. पैसे दिले त्यांनी, दिलेच ते आत्या त्यांनी पैसे. अव मग तर सासूला येत द्यायला लागत होती ना. हा, त्या दिसल्या हटक जो म्हणून सांग. आत्ता गेल्या त्या आपल्या दारातून निंद्याला गेलते का कोणाजवळ? निंद्याला वारातून गेल्या तर मला दिसल्या ना, पण म्हणून मला याद आली. मी म्हणलं बाई हिनं पैसे दिलं अशी ना, आपण हटका म्हणतीन आता आम्ही पैसे दिले तुम्ही उगाच आम्हाला म्हणता असं होईन. म्हणतीन की या बाईला काय करावं लागते म्हणून मी तुला विचारायला आली. सांग, रत्नीनं म्हणा लागत होतं त्याले बाई उधार द्या आपण हटकत राहा. ते समोरच्याने आठवून राहते ना पैसे द्यायला लागतात म्हणून. तर ते ह्या बाया कशा राहतात मग, राहिले का उधार राहू द्या, 2 वर्षानं देऊ पैसे. आपल्याला काय पुरते मग असं? नाही आता दिलेच नाही पैसे. म्हणजे आईने तर काही सांगितलं नाही मला. तुम्ही म्हणायला लागत होतं, म्हणायला काय जाते का पैसे दिले का त्या दिवशी? आपच दिले असते, त्याने म्हटलं असतं की आम्ही दिले. नाही दिले असते तर ते समजलं असतं की त्यांनी दिले नाहीत म्हणून. माय म्हटलं माय दिले असतील तर उगाच बाया म्हणतील की आम्ही दिल्यावर हे बाई मागते असं ना भाव. म्हणून मला आता ते दिसल्या याद आली मी आली. कुठे गेली रत्नी, कुठे गेली? खाली नाही येत काही, काय माहिती मग. खाली मला दिसली नाही मग. ती काय देवाच्या घरात असेल तर काय सांगावं मग मी. मग तिला आवाज द्यायला दिसली नाही खाली, तर मग वदरच आली. झालंय का तो धंदा पाणी? स्वयंपाक राहिला तर रात्रीचा. खूपच गरमी होत आहे ना वाटते. गरमी किती होत आहे मला तर, असं खूपच असं उकडल्यासारखं सुंदर आलं असं वाटते. मे महिन्यात चालू आहे की काही. बघा मला घाम किती आला. हो बाई अमाय, घाम काऊन आला तुम्ही? इतकी काही गरमी नाही की. हा हाय म्हणा जर सकाळ वातावरण कुंडतलं, पण एवढी नाही गरमी. मग पंखा लाव ना बाई, पंख्यात बस मग. हो ना, पंखा चालूच होता ते, आताच बंद केला. म्हटलं खालीच येते आणि आंघोळच करते म्हटलं. इथलं शावर खराब झालं नाही या रूमचं. त्यांना म्हटलं ना शावर दुरुस्त करा, हो हो म्हणतात ना. आणला नाही ना काही नाही तो. म्हटलं आता खालच्याच बाथरूम मध्ये जाते थोडं आंघोळच करते. शावरच्या खाली आंघोळ केली थोडं बरं वाटेल म्हटलं थंड्या पाण्याने. खूपच गरम होत आहे मला, असं घामही येत आहे बाई. तो बीपी मजा लागत होता तुला मागच्या बारी नाही, बीपी वाढला होता माहिती. मग तुला असं घाम येत जाय माय बाई. जीव घाय भरून राहिला काही नाही, जीव नाही घाय भरून राहिला, पण असं उकळल्यासारखंच होऊन राहिलं खूप. तो कुठे गेला? त्याला सांगा लागत होतं. मग माय तुला मागच्या वेळेस असं झालं नाही मग डॉक्टर म्हणे बीपी वाढला म्हणे. तुम्हाला कळलं नाही का? माझी बीपी वाढणं साधारण असते ना. का ना तू बीपी वाढते हो? काचं टेन्शन घेता तू? हा, कायची आहे तुले? सारं समजा बराबर हाय, समजा हाय. काय का तुला बीपी वाढते माय बाई? आम्ही एवढा झालं तर आमचं काही बीपी नाही माहित आम्हाला. कुठे हाय का नाही मा शरीरात? का दिलाच नाही देवानं मले? दिलंय नशीन नाही. सगळ्याले सगळं थोडी भेटते. ते समजायच्या शरीरात असते का व तू? नाही आत्या, तुमच्या शरीरात देवानं टेन्शन बीपी टाकलंच नाही. काय आत्या, तो शरीरातच असते ना, तसं काही नसते ते. काय म्हणजे का तो अवयव आहे का काही? नाही, माझा बीपी नाही वाढला काही नाही. थोडं गरम सारखं होतं म्हणजे उकडल्यासारखं. अशी राजा हसत खेळत. अहो कायचा बीपी कायचं काय वा? काही नाही ना, काही नाही. उगाच डॉक्टर गोळ्या देते मग हे ते. मोकळी राजा बरं साजरी. रात्री काय झालं तुझे सासू नाहीचं काय झालं? ऐकू आलं मला जसं कोणावर आलं मला. कोणी सांगितलं तुम्हाला? कोण आहे सांगू? तुला काय करायला लागते? पण झालं ना काही. यांनी सांगितलं शी, नाही तर बाबांनी सांगितलं शी. बाबा होते तिथंच. हे पाहते स्वयंपाक झाला. मग मी काय म्हटलं जाऊ दे आता, भांडे जेवण झाले की दोन्ही सोबत घासून घेते. जेवणाचे स्वयंपाकाचे. त्या सुमिताईने सांगितलं होतं की येत नाही म्हणून. तर मग मी म्हटलं जाऊ दे, ते येत नाही तर कशाला जमा करून ठेवा. तर म्हटलं आता जेवणाचे सोबतच घासूया म्हणून मी राहू दिले. तर त्यांना काय वाटलं की मी त्यांच्या नावानंच ठेवले का बा भांडे घासायचे.
तो आईच्या एवढं जीवार आलं म्हणत असे भांडे काढू काढू ठेवतं, भांडे घासत नाही, हाताची का मेहंदी निघाली नाही का, कोणीच बोललं बड सुरू. म्हटलं बाई कल्ला काय करू नका, तुम्हाला काय म्हटलं का, म्हटलं भांडे घासा, पडू द्या म्हटलं तिथंच. मी तर सुमिताईला फोन लावतो बोलावतो म्हटलं भांडे घासायला. तुम्हाला कोण म्हटलं भांडे घासा, आणि मीच घासणार आहे ना म्हटलं. पण म्हटलं आता जेवणाचे आणि स्वयंपाकाचे सोबतच घासत्यात, स्वयंपाकाचं काहीच नव्हतं आता, कुपर पोळपाट बेल ना, आणि ते भाजी केली तो गंज होता झालं, याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. म्हटलं जाऊ दे 3-4 भांड्यासाठी जेवणाच्या ताटाईसोबत घासून घेऊ. मग माझं काही चुकलं होतं का? आमच्या आईला वाटलं की मी भांडे जमा करून ठेवले तेल घासायसाठी, त्याची जीवार आली, बसल्या बडबड करत. मग मी म्हटलं तुम्ही घासत नका बडबड नका करत जाऊ म्हटलं. काय खरा माय ते सुमी काय खाळे देऊन राहिले काय सांग, तिच्या घरीच जा लागते मला. लहान ना तर परत दिवशी म्हणे मामा मामी आले, आता काल कोण आला तिचा उगाच खाळे देऊन राहिले. मी तिथे बोलतोच तिला, आता तिला म्हणतो कोणाच्या घरी जात जाय का नको जात जाऊ, पण होती येत जाय आणि भांडे घासून चालले जात जाय, तुला किती काय काम असू दे का काही असू दे सांगतेस मी तिले. काऊन नाही आली काल ते? बरं नव्हतं त्यांना असं सांगितलं, त्या दादा आलते ते गौतम दादा सांगितलं सुमीले बरं नाही ते काही येत नाही. मग मी सकाळपासूनच भांडे जमानीत केले काल, मला माहितीच होतं ते काही येत नाही, मग कशाला जमा करू. मी घासणं सुरूच ठेवले थोडे जसे झाड निघाले तसे. आमच्या आईला तसं वाटलं की स्वयंपाकाचे भांडे मी त्याच्यासाठी ठेवले, मग आमच्या आईने घासायला नाहीच पाहिजेत का त्या. मी सगळं कामं करते सगळं करते ना, मग थोडंसं काही केलं तर काय हे होते का, तेवढीच मदत नाही होत काय, आणि तरी करत नाहीत म्हटलं त्या. नाही तेव्हा म्हणानच पुढे मी करतो पोराच्या समोर. ते घरी असले की लगे राहू दे योगिता मी टाकतो पोळ्या, राहू दे योगिता ते धुणं नको करू, राहू दे मी धुतो, नाही तर मशीनीत टाक. नाही तर एका बरे मला म्हणतात हाताने पिळलं म्हणतात व्यायाम होते आणि तसे म्हणतात मग डिलिव्हरी नॉर्मल होती म्हणतात, फरशा पुसत जाय म्हणतात, कपडे पिळत जाय धुत जाय, नॉर्मल डिलिव्हरी होते म्हणतात. घरोघरी मातीच्या चुली आठवली का तुम्हाला तुमच्या घरची परिस्थिती? हेच अशीन कहाणी तुमच्या घरची, जसं आमचं तसं तुमचं आमचं सेम असतं, म्हणूनच ते व्हिडिओ नाही आला की तुम्हाला करमत नसतं. बरं जाऊ दे काय नाही, करते ते तुला तर माहित आहे मनाची आहे रत्नी म्हणजे. जाय मग कर अंग धुतलं तर धुई, मग जाय अंग धुतलं तर बरं होईल. तसं काही नाही ना माय बीपीनं काही जीव घेऊ नाही, घाय बरत ना तुला, नाही तर माय बातच तुला मग लावल्या पाण्याची होतं निरा. मोकळा आहे का देऊ साखर पाणी देऊ का काही करून? नाही आता काही नाही पाहिजे, मग मी करेल थोड्या वेळानं लिंबू सरबतच करेल. तुम्ही घ्याल का? मी तुमचंही करून ठेवेल. मग नाही बाई बाहेर घे नको करू, मला सैन नाही होत, पाणी पडलं की लिंबू खात नाही मी, मग मला सर्दी येते, बातच सर्दी येते मला. उन्हाळ्याचं खातो बाई, पाणी पडलं हिवाळ्यात खात नाही बाई मी. तू आला कर माय. चाल मग मी जातो, काही वाटत नाही ना माय, वाटलं गिटलं तर सांगजो. मी रत्नी असली तिकडे धाडून देतो का खाली आहे तर मला दिसली नाही हो माहिती. हा कुठे गेला राजू? कुठे जायला? ते बाहेर जायला आहेत, ते जाता उद्या. हो का? जाते का? सुट्ट्या झाल्या असतील म्हणे, तू त्या रोजी आला माघार तर म्हणे 3-4 दिवस हा म्हणे आता असं म्हणे. बरोबर आहे ना, मग त्या गोटीला 3 दिवस झाले बाई. असं का सकाळ जाते का? हो का? आता ते गेले की मग आमच्या आईला पाना, आमच्या आईचे मग सगळे दुखणे निघतात. ते असले की बरोबर आमच्या आई मस्त राहतात, कामं करू लागतात, चांगले बोलतात. ते नसले की मग आमच्या आईले बरोबर समजते मग सासूपणा. त्याच्या समोर तर बापा आता तुम्ही पाहिलं त्या दिवशी, पाहिलं ना किती चोपडतात. योगिता गरम गरम जेवून घे, वरणात तूप घे, किती चोपडेपणा करतात, लक्षात येईपर्यंत करतात आमच्या आई. काऊन काय झाला ते घरी? बसता येत नाही का? बसा दे मी मुरमुरे आणतो तुले. बस आबाला बसू दे ना. तसा आला की भला राहत रे, आता आबा संग आला तर हिडकावून राहिला का? लय हिडकावून राहिला. आद्या आजी म्हण, काय शांताराम मला आद्या म्हणते. आजी काही येत नाही त्याले, म्हणते आद्या आद्या. आजी आजी म्हण बरं, आजी. अरे बापा लय बळबळ करते तू आता. गोरीबी त्याचं सुरूच असते, कोणी त्याच्या संग बोलू ना बोलो त्याचं सारूच असते भारोड. काय बोलते काय नाही, येडू बागडूच आहे निरा, काही बळबळ सुरूच असते त्याची, उत्सुक मुको नाही राहत. हा आता तोंड फुटलं ना, आता त्याला बोला वाटते. तोंड फुटलं आता त्याला वाटते काय बोलून काय नाही, बोलता काय येत नाही तत्तर बोंगानेले.
आजी म्हणणं लेखा काय आद्या आद्या म्हणत. का रे बाबू शांतराम त्याला वावरात ते तोंडलं झालं म्हणतात रे. का तुझ्या वाई काढली नाही का पहिले पेऱ्याच्या पहिले. अहो काकी बाई तर म्या काढली होती पण त्या हरामखोर पोम्यानं काढली नाही साजरी लेखानं. आणि त्या दिवशी मला जायला लागलं गावाले आणि त्याला म्या म्हणलं त्याची जोडी होती तोच लागे जोडीवर होता. म्या म्हणलं ह्या पाय आता तो भरोश्यावर म्हणलं बरोबर बाई काढ म्हणलं. 1000 रुपये चक्कर घेतलं त्यानं माझ जोडून. का हराम आहे हा काकी तो इतका हराम आहे. त्यानं बुशिक बाया बाया साजरी वाईने काढली पाय किती तण निघालं मावावरात. हा मुली किती बाया लागल्या म्हणलं पेरेले. हा तरी बी वावर धाव हे नेऊन राहिलं. इतकं लोक सोयाबीन आहे त्याच्या डोक्याच्या वर तोंड व्हायला. काय करतो सांगा आता अशी लोक आरामपणा करतात ना. आम्ही म्हणलं पोम्याला म्हणलं का रे वखर का फिरवला का रे म्हटलं बाईले. हा काही जरा दाबलं नव्हतं म्हटलं का रे. तो म्हणते काय म्हणते भाऊ असे म्हणते पाणी तितकं आलं म्हणते त्यानं तण निघालं. मास वावरात पाणी पडलं काय. म्हणलं का बे मास वावरात पाणी पडलं नाही. हा म्हणलं का कोणाचा विश्वासघात करू नये म्हणलेल्या का तुला विश्वास ठेवला म्हणलं म्या. तुला का म्हटलं पैसे कमी दिले का म्हटलेल्या का साजरी वाई काढा लागत होती का म्हटलं एक वाई काढली की निधन सोपं जाते म्हटलं. ते काय नाही भाऊ नाही भाऊ चाललं गेलं त्यातून. माय बाई बाई हो का रे 1000 रुपये दिले का तुझ्या त्याला एकराचे. 5000 घेतले त्यानं माझ्याजवळून 5 चक्कर वाई मारली होती ना. असं हो का रे. मला याची आजी सांगे शांती सांगे म्हणे आमच्या घरात निधन चालू आहे म्हणे लय बाया लागून राहिले. म्हटलं बाय बाय इतकं कोणतं तण निघालं म्हणलं. तरी तर म्हणलं मे महिन्यात पाणी आलं तर सगळं तण निघून आलं म्हटलं साजरं. बाया झाल्या लोकांच्या आहे तर निधन लागेल नाही पाहिजे म्हणलं जसं बाया. तर म्हणे नाही म्हणे माय लय बाया लागल्या म्हणे निंद्याले मले सांगे अशी गोष्ट म्हणून म्हणलं म्या. जाऊ दे सोयाबीन काय एवढं हार्वेस्टरनच काढतो नाही तरी तू कुठे सांगतो. अहो काकी हार्वेस्टरनं काढतो पण सोयाबीन वाढलं तर पाहिजे ना. त्याच्या डोक्याच्या वर तो नाही ना. सोयाबीन दबून राहिलं ना मग काय फायदा. ते साजरी वाळणे झाली हे नाही झाली की झडतीत उतरत नाही. आताच आपण निंदेली बायाची कंजूशी केली तर ते सारखंच पडते ना आपल्याला. सोय तो घ्यास लागेल पिकाची. हो बापा हो बराबर आहे. मग काय तू बापा ती बी आहेस हो रे. जाऊ दे 2 बाया इकडल्या का तिकडल्या जाऊ दे. शांती जाते ना वावरात. हो तिचं चालूच आहे. ते का घर राहते जाते ते निंदायला बाया असल्या की तर बाया मागो जातेस. म्हणून तर रात्री म्हणे आत्याबाईच्या अंग गेलीच नाही म्हणे मी चक्कर मार जा. मी म्हणलं तिला मी जात असतो म्हणलं. ते तिकडे लग्नाला जायला होती तिथे कोणाली निंदून बिमार पडली होती ती. हो मी आलती तो घरी मला माहिती आहे ती बिमार पडली. मला इमलीन सांगलं म्हणलं माय बाई लग्नातले बुंदी खाल्ली का म्हणलं घरी आल्याला बिमार पडली. हो म्हणे पाणी सैन नाही झालं तिला त्यातलं दगदग आलती मी माहित आहे मला. तुला संग नाही बोलून राहिले मी. त्याला तर वाटते माझ संग बोला कोणी कोणा संग बोलू नका फक्त याच्याच संग बोला. हो साऱ्या दुनियातले लोक मुकी आहेत येलेच बोलता येते आणि याच्याच संग आपल्याला बोलायला लागते. आबा संग बोलून राहिले मी तुला. तो संग काय बोलू. तू गेलता का निंद्याच्या बायाच्या मागं गेलता का. येले नेत जाय रे शांतारा बायाच्या मागं. मग साजरं खुरपं देत जाय हातात निंदते तो सारा वावर. निंदता ना बाबू. तो त्याची माय नाही जात वावरात त्याचा बाप नाही जात वावरात तो जाईन का बापा. त्याचा बाप असं जात नाही वावरात. तो येते का बापा. ते आपल्याला दान दिलं वावर त्याचा बाप तर म्हणते बाबा ठोक्यानं द्या म्हणते. काय म्हणते एवढी दगदग करता म्हणते तुम्ही वावर ठोक्यानं देऊन द्या ना म्हणते. म्हटलं हो रे बाबू मी का गावात हिंडू का म्हणलं वावर ठोक्यानं देऊ. काय बोलते बाई येडू बाळू. काय तकल्ला काय तकल्ला. कोणती भाषा बोलतो तू. मामाच्या अंगुली आहे वाटते भाषा. आमच्या गावात तर कोणी असं बोलत नाही. काय म्हणते रे भूतकल्ला करतात. काय तुझी भाषा कोण वय खावती भाषा. काय कथा
करना आणि कथा करना गुट गुट करना टन्ना टन्ना गुट करना टन्ना हो 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 बरोबर आहे हो हो आता बाबा आबा संग बोलू का तो संग बोलू तुझी भाषा मला कळत नाही ना बापा कोणती भाषा शिकला तू अरे बाबू मग फेरायला नसं जमत नाही निदास लागलं हो काकी निघलं मग जसं खेळ होते म्हणलं मग निघलं की मग खत दिलं जाते याचा बाप म्हणे खत देऊ म्हणे फवारायचं हे करू म्हणे मी आणलं बाबू सारं म्हणलं ते तनालेच आगी लागीन ते हा निघल्याशिवाय म्हणलं फवाराही देऊ नको हे नको करू म्हणलं कारण गवतच इतकं होतं काकी त्या गवतालाच बांधलं असतं ते त्या सोयाबीनवर पडलाय नसता तो फवारा म्हणून ते बापाला म्हटलं ते आणू नको म्हणलं औषध पहिले निंदन होऊ दे म्हणलं निंदन झालं की मग म्हटलं फवारा मार लागते ना आता फवारा मारला की सोयाबीन सुधारते जसं हो बरोबर आहे हो बापा हो ना पाय त्याला वाटते मी खाली बसेला होतो माई का ध्यान देते धू भरायला मा तोंडाजवळ हा काय टाकना हा कोणता कन्ना काय टाकना हा येऊन राहिलं ना ऐकू मला तोच संग बोलून राहिली मी हा बोल पाहिजे शांत राहा त्याला वाटते खाली बसेला मी तर आजी मा ऐकलं पाहत नाही तुला गे पाय मा तोंडाजवळ येऊन बोलते उभं राहून